उपराजधानी नागपुरात सुद्धा सीएनजी पंपावरती गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय। नागपुरात अद्यापपर्यंत सीएनजी गॅस पाईपलाईनद्वारे सुरू झाली नाहीये, त्यामुळे गुजरातमधून टँकरद्वारे आलेलं सीएनजी शहरातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवरती एजन्सीमार्फत डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे। साठा अत्यल्प असल्यानं ग्राहकांना रांगेत राहावं लागतंय आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलाय। मुंबईप्रमाणे नागपुरातही खरं तर सीएनजीचा तुटवडा आहे। खरं तर इथं पाईपलाईन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे हा तुटवडा नेहमीच असतो, त्यामुळे जे आहे वाहनांच्या रांगा ज्या आहे आपल्याला पाहायला मिळते। नागपुरातील खरं तर हा नरेंद्रनगर भागातला हा जो आहे सीएनजी पंप आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीची लाईन लागल्यात आपल्याला पाहायला मिळते आहे। सीएनजी भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। खरं तर ज्या पद्धतीने ग्राहक येत असतात ते आपापल्या गाड्यांमध्ये सीएनजी भरतात। आता जवळजवळ 1.5 महिना झाला सीएनजीचा खूप इश्यू चालून आला। गाडीची क्वांटिटी वाढलेली आहे, पंप काही वाढले नाही आहे। गाडी इथं आल्यानंतरही आता गाडी जस्ट लागलेली आहे। फक्त 300 रुपयाचा मला गॅस भरला। गाडीची कॅपॅसिटी आहे 10 किलोची, फक्त 3 किलो भेटलं। त्यानंतर आजचा दिवस चालला जाईल, पुन्हा उद्या सर्वेचे सर्व येऊन उभे होऊन जाईल। पाईपलाईन नसल्यामुळे वाहनांना येते आणि त्यामुळे इथे आल्यानंतर सीएनजी प्रत्येकाला मिळू शकत नाही, कारण की त्याचा बूस्टरचा कुठेतरी प्रॉब्लेम आहे, कारण प्रेशर पाहिजे असते, त्याची कुठेतरी अडचण जाते आणि त्याचा फटका जो आहे तो ग्राहकांनाही बसतो आणि सीएनजी जे पंपधारक आहेत त्यांनाही बसतो आहे। व्हिडिओ सर्व पोलिस पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।